शेवाळेवाडीचा महाविश्वासघात आणि अस्तित्वाची लढाई. सातारा जिल्हा प्रतिनिधी सुहास पाटील. कारखान्याचे विषारी प्रदूषण आणि प्रशासनाची गद्दारी. एक सत्यशोधक अहवाल. शेवाळेवाडी परिसरातील नागरिक आज गंभीर पर्यावरणीय संकटाचा सामना करत असून गावाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार परिसरातील कारखान्यांमधून होणाऱ्या विषारी प्रदूषणामुळे हवा, पाणी आणि शेती दूषित होत आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून अनेकांना श्वसनाचे आजार, त्वचारोग आणि इतर गंभीर समस्या निर्माण होत असल्याची तक्रार आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदने देऊन कारवाईची मागणी केली, मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न केल्याने संताप व्यक्त होत असून प्रशासन आणि कारखानदारांच्या संगनमताचा संशयही व्यक्त केला जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की दूषित पाण्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक विहिरींचे पाणी वापरण्यायोग्य राहिले नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. गावातील युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सत्य लपवता येणार नाही, असा इशारा देत नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. आता प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहते आणि शेवाळेवाडीच्या नागरिकांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.